चला तर आज करूयात अतिशय चमचमीत आणि चवीला टेस्टी लागणारी टोमॅटोची भाजी, जी याआधी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. तर त्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराचे लाल बुंद पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला खूप जास्त बारीक चिरून न घेता काय करायचं आहे, याचा जो देठाकडचा हिरवा भाग आहे तो सुरीच्या मदतीने आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि त्यानंतर आहे ना, आपण भरली वांगी करण्याकरता जसे वांग्यांना मध्यभागी छेद देऊन घेतो, अगदी तसंच यालासुद्धा आपल्याला छेद देऊन घ्यायचं आहे. पण खूप आतपर्यंत किंवा खालपर्यंत याला छेद न देता हे असे अर्धवट आपल्याला छेद द्यायचे आहेत. कारण टोमॅटो भाजीमध्ये शिजल्यानंतर लगेच मऊसर होतात. याचे खूप जास्त तुकडे होऊ नयेत किंवा शिजल्यानंतर टोमॅटो गाळ होऊ नये याकरता याला असं आपल्याला अर्धवटच कट करून घ्यायचं आहे. संपूर्ण याला छेद द्यायचे नाहीत, म्हणजे मग अखंड टोमॅटो भाजीमध्ये छान लागतात. तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे सगळे टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे ना, भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊ. गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, 8 ते 10 काजू घालायचे. काजू नसतील वापरायचे तर याऐवजी भाजलेल्या फुटाण्याची डाळ तुम्ही घालू शकता. 1 चमचाभर यामध्ये धणे घालायचे आणि याला मध्यम गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 2 मिनटं मध्यम गॅसवरती याला थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात 2 चमचे पांढरे तीळ. तिळामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो. त्याचबरोबर 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. आता यालासुद्धा 1 मिनिटभर आपण भाजून घेऊ. हे सगळं व्यवस्थित असं चांगलं खरपूस भाजून घेतलं ना, की मिक्सरवर फिरवून घेताना अगदी याची फाईन पेस्ट तयार होते, बारीक पावडर होते. तर हे बघा, हे सगळं छान भाजून झालं आहे आणि त्यानंतर थंड होण्याकरता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे तेल. तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो मध्यम गॅसवरती चांगले मऊसर होईस्तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. 1 मिनिटभरासाठी मध्यम गॅसवर टोमॅटो तेलावर चांगले परतून घेतलेले आहेत. पण टोमॅटो अजूनही कच्चे आहेत, ते वाफेवर व्यवस्थित शिजले जावेत याकरता काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं वाफेवरती आपण टोमॅटो चांगले शिजवून घेणार आहोत. फक्त टोमॅटो शिजत असताना अधूनमधून यावरचं झाकण काढायचं, टोमॅटो खालीवर करून घ्यायचे, व्यवस्थित टोमॅटो हलवून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने हे आपल्याला चांगले वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून टोमॅटो आपल्याला मऊसर होईस्तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे. टोमॅटो असे थोडेसे तेलावरती परतून चांगले वाफवून घेतले की म्हणजे मग भाजीमध्ये टोमॅटो खायला चांगले लागतात आणि भाजीसुद्धा चवीला छान लागते. तर हे बघा, 4 ते 5 मिनटं आहे ना, मध्यम गॅसवरती टोमॅटो इथे मी चांगले वाफवून घेतलेले आहेत. वाफवून मस्त मऊसर झालेले आहेत आणि त्यानंतर हे सगळे टोमॅटो मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता इथे आपण भाजीच्या वाटणासाठी थोड्या वेळापूर्वी जे साहित्य भाजून घेतलेलं होतं ते संपूर्ण गार झालेलं आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये घालूयात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि सुरुवातीला यामध्ये पाणी न घालताच मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर लागेल तसं यामध्ये पाणी घालून ही अशी मी दाटसर पेस्ट तयार केलेली आहे. भाजीचं वाटण तयार झालं. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 पळ्या यामध्ये तेल घालून तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर 1 चमचाभर जिरं आणि 2 हिरवी वेलची घातलेल्या आहेत. याला मस्त तडतडू दिल्यानंतर यामध्ये घालायचा आहे 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती कांद्याला छान गुलाबीसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं कांदा चांगला मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा परतून चांगला मऊसर झाला की आता यामध्ये आपण घालणार आहोत कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये मी यामध्ये घातलेल्या आहेत. यालासुद्धा 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे. हे सगळं छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचाभर घालायचं लाल तिखट. आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत, पण त्या कमी तिखट आहेत, त्यामुळे इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला आपल्याला 1 मिनिटभरासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भाजीसाठी जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि यालासुद्धा मंद गॅसवरती चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कच्चेपणा नाहीसा होत नाही आणि याला छान असं तेल सुटत नाही. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं याला मी थोडंसं परतून घेतलं आहे.
त्यानंतर काय करायचं आहे, यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आणखीन 2-3 मिनटासाठी याला आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. तर हे बघा, याला वाफवून घेतलं आहे, चांगलं असं परतूनसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. सगळे मसाले अगदी व्यवस्थित परतले गेलेले आहेत. असे हे मसाले छान परतून घेतले की म्हणजे मग भाजीसुद्धा चवीला चांगली लागते. तर हे बघा, हे सगळं छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात पाणी. तर इथे मी अर्धा ते पाऊण ग्लास इतकंच पाणी यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. ही भाजी मी खूप जास्त पातळ करणार नाही आहे, त्यामुळे मी साधारण अर्धा ते पाऊण ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा थोडंसं मिश्रण लागलेलं होतं, तर त्यामध्ये सुद्धा पाणी घालून ते पाणी मी यामध्ये मिक्स करून घेतलं. याला तळापासून हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ. त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत. भाजीला छान उकळी फुटली, भाजीला चांगली उकळी फुटली की त्यानंतर यामध्ये घालूयात मगाशी तेलावरती परतून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि 10 ते 12 मिनटं आपण मध्यम गॅसवरती भाजी शिजवून घेणार आहोत. फक्त भाजी शिजवत असताना अधूनमधून याला तळापासून हलवून घ्यायचं. आता याला खूप जास्त शिजवण्याची आपल्याला गरज लागत नाही, कारण टोमॅटो आपण आधीच तेलावरती परतून वाफेवर शिजवून घेतलेले आहेत. त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, मऊसर झालेत. फक्त 10 ते 12 मिनटं आपल्याला याला मध्यम गॅसवरती थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त याला घट्टसर करायचं नाही. तर हे बघा, भाजी ही व्यवस्थित आपली शिजून तयार झालेली आहे आणि इतपत घट्टसर ही भाजी आपल्याला ठेवायची आहे, कारण गार झाल्यानंतर सुद्धा भाजी आणखीन दाटसर होते, घट्ट होते. त्यामुळे या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे. गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी वेगळ्या मसाल्यातली, वेगळ्या चवीची मस्त अशी ही चटपटीत टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तुमची इथे तयार झालेली आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वाटण तयार करून तयार केलेली ही टोमॅटोची भाजी चवीला अतिशय टेस्टी लागते, चमचमीत होते. ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. तर एकदा ही टोमॅटोची मस्त अशी चटपटीत चमचमीत भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.